नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजचा व्हिडिओ आपल्या खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट आलेल्या होत्या की मदतनीस ताईला प्रोत्साहन भत्ता भेटतोय तर सेविका ताईला प्रोत्साहन भत्ता भेटत नाही। एक तर सेविका ताईला प्रोत्साहन भत्ता भेटतोय तर मदतनीस ताईला प्रोत्साहन भत्ता हा भेटत नाही। म्हणजे एकाला मिळतो तर एकाला मिळत नाही। याचा अर्थ जर सेविकेला मिळाला तर मदतनीस ताईला पण मिळालाच पाहिजे। जर मदतनीसला मिळाला तर सेविकेला, म्हणजे त्या जी अंगणवाडी जी आहे तिने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर त्या कोड नंबरने त्या सेविका मदतनीसचं जे काम आहे ते झालेलं आहे आणि त्या प्रोत्साहन भत्तासाठी पात्र आहेत। पण बऱ्याच महिन्यापासून खूप साऱ्या सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ताचे पैसे मिळत नाही। त्याच पद्धतीने बऱ्याच साऱ्या मदतनीस ताईंना देखील प्रोत्साहन भत्ताचे पैसे मिळत नाही। तर माझ्याकडे हा अर्जाचा नमुना आहे। आपल्या काही ताईंनी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या ताईंनी हा प्रयत्न करावा। बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाशी माझं कुठल्या प्रकारचं म्हणजे अधिकाऱ्यांची काही चूक आहे असं पण म्हणता येणार नाही किंवा आपल्या डिपार्टमेंटची चूक आहे असं म्हणता येणार नाही। पण कुठेतरी कुठल्या तरी चुकीच्या हे गोष्टी घडल्यामुळे आपल्या काही ताईंचा प्रोत्साहन भत्ता हा जात आहे आणि तो ॲक्च्युली पात्र आहेत। त्याच्यामुळे आपण हा प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही। आपण आपल्याच डिपार्टमेंटकडे या पद्धतीने अर्ज जो प्रकार आहे जो मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं। बघा, जो तो मी इथं स्क्रीनवर पाहिला तर आपल्याला हा जो आहे तर हा पत्ता आहे आपल्या माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन बेलापूर नवी मुंबई, म्हणजे हा आपल्या मुंबई येथील जे आपलं आयुक्तालय आहे त्या आयुक्तालयाचा हा पत्ता आहे आणि आपल्याला तिथं पाठवायचं आहे। कारण की आपलं जे तालुक्यावर जे आपले कार्यालय किंवा जिल्ह्यावर आहे तर प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भात त्यांचं देखील कुठल्याही प्रकारचं त्यांना देखील माहिती नाही। प्रोत्साहन भत्ता हा थेट आयुक्तालयातून टाकला जातोय। त्याच्यामुळे आपल्याला हा जो अर्ज व्यवहार आहे तो तिथंच करायचा। तर बघा, राज्य शासनाचे प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबत हा जो आपला 4/10/24 तर 24/6/25 पर्यंत जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार आपला हा प्रोत्साहन भत्ता आहे आणि बऱ्याच जणांना तो मिळत नाही। तर बघा, आपण आपलं केलेलं काम आहे आणि आपल्याला त्याचा मोबदला मिळत नसेल तर आपण आपल्या परीने त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप अनिवार्य आहे। त्याच्यामुळे ताईंनो, आपण नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करूया राहिलेल्या ताईंनी आणि प्रोत्साहन भत्ता आपल्याला कसा पदरात पाडून येईल एवढंच आपल्याला करायचं आहे। तर बघा, इथं अशा पद्धतीने आपल्याला महोदय मी खाली सही करणारी श्रीमती म्हणजे सेविका असेल का मदतनीस इथं नाव टाकायचं आहे, केंद्र क्रमांक पूर्ण कोड क्रमांक टाकायचा। बघा, याच्यासाठी पूर्ण आपला 11 अंकी कोड क्रमांक टाकायचा, प्रकल्प जिल्हा, अंगणवाडी सेविका असेल तर सेविका राहू द्या, मदतनीसला कॉट मारा। म्हणजे समजा जर सेविका हा अर्ज जर सेविका करत असेल तर मदतनीसला कॉट येईल आणि जर हा अर्ज मदतनीस करत असेल तर सेविकेला कॉट येईल। म्हणजे कुणीतरी तुमचं जे पद असेल ते दाखवण्यासाठी आपल्याला असं करायचं आहे। इथून झाल्यानंतर हा पुढचा नमुना बघा, संदर्भीय शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील प्रभावपूर्ण अंमलबजावणी होऊन बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पुरुषालय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह 1400 ते 2000 पर्यंत, म्हणजे आपली सुरुवात जी झालेली आहे 1400 रुपयेपासून एक 1400, 1600, 1800 आणि 2000 ताशे मिळतात। आपल्याला गुण आहेत 7 गुण जर असतील तर 1400 मिळतील, 8 असतील तर आपल्याला 1600 मिळतील, 8 असतील तर 8 असतील तर 1800 आणि जर आपल्याला 9 गुण असतील तर 1800 आणि जर 10 गुण असतील तर 2000 सेविका ताईला। तसंच मदतनीस ताईसाठी आपल्याला 700, 800, 900 आणि 1000 अशा पद्धतीचा प्रोत्साहन म्हणजे सेविकेच्या निम्मी प्रोत्साहन भत्ता मदतनीस ताईला तर तो देण्यात येतो। प्रोत्साहन भत्ताचे शासकीय आदेश निर्गमित झाल्यानंतर मला आज रोजीपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही किंवा तुम्हाला कुठून तर कुठपर्यंत मिळालेला म्हणजे सुरुवातीला मिळालेला ना आता काही कालावधीनंतर मिळत नाही तर तसा देखील उल्लेख आपण या पत्रामध्ये करू शकतो। आता काहींना सुरुवातीला मिळाला परंतु 1-2 महिने मिळाला आणि त्याच्यानंतर मिळालाच नाही, काहींना आत्ता मिळत आहेत 1-2 महिन्यापासून आणि गेल्या 1 वर्षापासून मिळालेलाच नाही। तर अशा देखील सेविका आहेत, अशा देखील मदतनीस आहेत आणि बऱ्याच ठिकाणी असं होते की इकडच्या सेविकेला प्रोत्साहन भत्ता जातोय तर दुसऱ्याच मदतनीस ताईला तो प्रोत्साहन भत्ता जातो तर त्या सेविकेला प्रोत्साहन भत्ता नाही। तर मग असा खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर मग याच्यासाठी आपल्याला त्या पत्रामध्ये तसं नमूद करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला द्यायचं। बघा, शासनाने निर्गमित
केलेल्या आदेशानुसार मी सर्व कामे वेळेवर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये पूर्ण केली आहे, तरीसुद्धा मला प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही हे मी खेदाने नमूद करीत आहे. मला प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात यावी अशी मी नम्र विनंती करत आहे. त्याच्याकडे आपले विश्वासू आपली सही करा. त्याच्यानंतर आपलं पूर्ण नाव, अंगणवाडीचा कोड, म्हणजे पूर्ण पत्ता सहित या सगळ्या माहिती तुम्हाला इथं टाकायच्या आहेत. आणि जो तुम्ही ते लेटर पाठवणार तर लेटरवर हा वरचा आयुक्तालयाचा जो इथं पत्ता दिलेला आहे, इथं माननीय आयुक्त, तर हा आपल्याला पत्ता टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची. कशासाठी ताईंनो, की आपल्या सगळ्यांना माहिती की आजपर्यंत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर सगळ्या गोष्टी आता आपल्या पूर्णताई ह्या भरायला लागलेल्या आहेत आणि भरून 100% जे काम आहेत आपल्या सेविकाताई ह्या करत आहेत. आणि तसं असून देखील आपल्या खूप साऱ्या ताईंना प्रोत्साहन भत्ता हा मिळत नाही. तर मग हा आपला छोटासा प्रयत्न, कारण याच्यामध्ये अधिकाऱ्यांची पण चूक नाही, याच्यामध्ये आपली देखील चूक नाही, परंतु मग नेमकं हे जे होत आहे ते याच्यामध्ये आपल्याला उजाळा देण्यासाठी, आपल्याला आपला प्रोत्साहन भत्ता पदरात पडून घेण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे. तर माझ्या सगळ्या ताईंना विनंती असेल की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून माझ्या सगळ्या ताईंना हे समजेल आणि माझ्या सगळ्या ताई प्रयत्न करतील. कारण की आपण खूप मेहनतीने कष्टाने काम करतो, मुळात आपलं मानधन कमी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शासनाने हे लागू केलेलं किंवा शासनाने आपल्यासाठी जो पोषण ट्रॅकरचा प्रोत्साहन भत्ता निकषानुसार ठेवलेला आहे तो आपल्या पदरात पडावा एवढीच प्रामाणिक इच्छा माझी आहे ना आपली देखील असेल. तर ताईंनो, नक्कीच ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या ताईंपर्यंत हा निरोप जाणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळेल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अजूनही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला यानंतर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज ह्या आपोआप येतील. बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. धन्यवाद.